अशासकीय दिरंगाई विरोधात देवळात पेन्शनर्सचे उपोषण. बीडीओच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित. पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय दिरंगाईमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन व इतर कामे रखडल्याने संतप्त झालेल्या देवळा तालुका पेन्शनर्स असोसिएशनने पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले. गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले. तालुकाध्यक्ष दिलीप आहेर व सरचिटणीस संजय ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. वयाची 80, 85, 90 व 95 वर्षे पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांना नियमानुसार मिळणारी पेन्शन वाढ अर्ज करूनही 6 महिने ते वर्षभर मिळत नाही. त्यामुळे फरकाच्या रकमेपासूनही ते वंचित आहेत. अंशराशीकरणाचे हप्ते संपून 4 ते 6 महिने उलटले तरी कपात थांबलेली नाही आणि अतिरिक्त कपात झालेली रक्कमही अद्याप परत मिळाली नाही. गटविमा प्रकरणे वेळेवर सादर न केल्याने काही प्रकरणे 1 ते 2 वर्षांपासून रखडली आहेत. APY 15 रजिस्टर व PPO नोंदी अपूर्ण असल्याने पेन्शन मंजुरी, फरक रक्कम, रिवाईज पेन्शन व काल्पनिक वेतनवाढ यांसारखी महत्त्वाची कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे पेन्शन विभागातील संबंधित कर्मचारी 6 एप्रिल 2026 पासून दीर्घ रजेवर असतानाही प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे सेवानिवृत्तांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव असणारा कर्मचारी नियुक्त करावा व सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान गटविकास अधिकारी प्रशांत पवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून सर्व प्रश्न पावसाळ्यापूर्वी सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खैरनार, जिल्हा सरचिटणीस धनराज वाणी, राज्यनेते काळू बोरसे, केदू देशमाने, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त वेतनधारक उपस्थित होते. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा. स्टार लक्ष मराठी न्यूज. आणि त्यांची प्रसूती झाली. त्याच्यानंतर एक 8-10 दिवस काय झालं होतं की तो जो काही त्यांच्याकडे कार्यभार होता ते जे काही कॉम्प्युटरमध्ये केलं होतं, तर पहिली चूक म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ऑफिसच्या कॉम्प्युटरमध्ये काम केलं पाहिजे ते त्यांनी पेन ड्राईव्हमध्ये केलं होतं आणि ते स्वतःबरोबर घेऊन गेल्या. त्याच्यामुळे 8-10 दिवस 15 दिवस पेन्शनला उशीर झाला. त्याच्यानंतर त्या जेव्हा सेटल झाल्या प्रसूतीनंतर त्यांच्याकडून पेन ड्राईव्ह प्राप्त करून घेऊन आणि मग ते काम आपण करून तुम्हाला पेन्शनचा तो एक प्रश्न मार्गी लागला. पण त्याच्या उशीर का झाला तर त्याला कारण ते होतं. मग आता पुढचा प्रश्न आला की तिथून पुढे काय. तर मग तिथून पुढे आपण असं केलं आता की तुझं अमोल कुवर नावाचं जे क्लर्क आहेत तिथे त्यांच्याकडचं बाकीचं काम काढून घेतलं आहे. त्यांना फक्त पेन्शनचं, शिक्षकांच्या पेन्शनचं काम त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडचं जे आस्थापनेचं काम होतं ते त्या बोरी मॅडमकडे दिले. आता ते त्यांना झेपवेल नाही झेपवलं तर नोकऱ्या सोडाव्या, घरी जावं. ज्याला काम झेपवत नसेल त्याने नोकरी सोडावी आणि घरी जावं. आता माझ्याकडे 2-4 आहे. मग मी काय असं म्हणायचं का, मी तिथे माझं काम केलं, मला इथे येणं होतं, माझी ड्युटी होती, मी आलो, मी धावपळ केली, माझा प्रश्न आहे ना. मी जर असं म्हटलं तर मी सांगेल मग नोकरी सोडून द्या घरी. तर तसं होणार नाही. आता अमोल कुवरकडे आपण पूर्णपणे पेन्शन संकलनाचं काम दिलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग अमोलला येईल का. आता प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला प्रत्येकच काम कधीतरी नवीन असतं. कोणीच काम शाळेत शिकलेलं नसतं, कॉलेजमध्ये शिकलेलं नसतं. तुम्ही देखील DED BEDमध्ये जे शिकतात ती फक्त पद्धत शिकतात, पण काय शिकवायचे ते नंतर इथे आल्यावर तुम्हाला पुस्तकातच समजतं. तुम्ही पद्धत शिकलेले असतात. त्याच्यामुळे जेव्हा अमोल प्रत्यक्षात काम सुरू करेल त्याला ज्या काही अडचणी येतील तर आपल्या सुदैवाने आपल्याकडे जे ABDO साहेब आहेत, कारवार साहेब, ते SO होते आणि त्यांची कारकीर्द तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यांनी आरोग्यासारख्या मोठ्या विभागात SO पदावर काम केलेलं आहे. त्यांना सगळ्या खाणाखुणा माहिती आहे आणि ते मार्गदर्शन करायला सदैव इथे उपलब्ध असतात. आपण अमोलला त्यांच्या अंडर ट्रेन करू आणि त्याच्याकडून हे काम करून घेऊ आणि जर तसं झालं तर तो कायम करता आपल्याला एक चांगला माणूस तयार होईल. आता दुसरी गोष्ट, तरी पण जर ऑब्जेक्शन असेल तर सोमवार किंवा फार तर फार मंगळवारपर्यंत कनिष्ठ ते वरिष्ठ आणि वरिष्ठ ते
OSSO याचे जे प्रमोशन आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 जागा भरल्या जाणार आहेत वरिष्ठाच्या. एक जागा ऑलरेडी रिकामी आहे आणि एक ते अमोल जाधव जे होते ते OS होत आहेत. त्यांचं तर आज संध्याकाळी त्यांची ऑर्डर येऊन जाईल, त्यांची जागा रिकामी होऊन जाईल. आता कनिष्ठमधून वरिष्ठमध्ये जे 2 लोक येतील त्याच्यातला एखादा माणूस आपण रिप्लेस करू. पण मग आता प्रश्न असा राहतो की तो जो येणारा माणूस आहे तो अनोळखी आहे. त्याचं काम मी देखील पाहिलेलं नाही आणि तुम्हाला पण माहीत नाही, आणि त्यातल्या त्यात अमोल आपल्या माहितीतला आहे. मग आता हे 2 ऑप्शन तुमच्या पुढे दिले नाही पाहिजे. अधिकारी मी आहे, काम मी केलं पाहिजे. फक्त आता केवळ एक चांगले संबंध म्हणून मी तुम्हाला हा दुसरा ऑप्शन सांगतोय की जर अमोलला नाही जमलं किंवा तुमची असं म्हणत असेल की अमोलला जमणारच नाही, तर आपण त्या माणसाला ट्राय करू. देवळा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने मी स्वतः दिलीप विश्वनाथ पाटील अध्यक्ष तसेच सर्व माझे सहकारी आज आम्ही देवळा तालुक्यातील पेन्शनर संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात आज 30 एप्रिल रोजी उपोषण करत आहोत. आम्ही 4 महिन्यापासून माननीय गटविकास अधिकारी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आजपर्यंत त्याचा काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आमच्या मागण्यांमध्ये आम्हाला वेळोवेळी ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्यांचे आत्तापर्यंत कुठलीही सोडवणूक गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी केलेली नाही. त्यामुळे प्रथमतः आम्हाला शासनाकडून पैसा उपलब्ध झाल्यावर सुद्धा 15 दिवस आमचं पेन्शन उशिरा दिलं जातं. दुसरी अडचण आम्हाला अशी आहे की आमच्याकडं अंशराशीकरण आणि इतर अनेक माध्यमांकडून शासनाकडून येणाऱ्या पैशांचं विनियोग वेळोवेळी होत नाही. तर त्यांना कारण विचारलं असता ते नेहमी आम्हाला शिक्षण विभागातील कार्यालयातील जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल बोलत असतात. गट शिक्षण अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते म्हणतात की गट विकास अधिकाऱ्याकडे यांची आस्थापना आहे आणि गट विकास अधिकाऱ्याकडे विचारल्यानंतर ते सांगतात की यांचं पूर्ण नियोजन गट शिक्षण अधिकाऱ्याकडे आहे. आम्ही द्विधा मनावस्थेत आहोत. इकडचे हे आम्हाला थारा देत नाही आणि शिक्षण विभागातलेही थारा देत नाही. त्यामुळे आमच्या अडीअडचणी संदर्भात आज आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे.